नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत ही योजना आहे. त्याच्या अंतर्गत 50,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे आणि ₹10,000 महिना यांना भेटणार आहे. तर यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे आहे की डाऊट आहे की याच्यामध्ये तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे का? त्याच्यानंतर दुसरा डाऊट असे आहे की त्यांना जॉब जे आहे ते कुठे भेटेल आणि त्याचं काम काय असणार आहे? तर बघा ही जी योजना आहे ती आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालय यांच्या अंतर्गत केली जाते. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जे काही योजना असतील लक्षात घ्या. जे काही कल्याणकारी योजना आहे म्हणजे लाडकी बहीण योजना आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. ज्येष्ठ नागरिकांकडे वयोश्री योजना आहे. शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना आहेत. या सगळ्या ज्या योजना आहेत याची माहिती आपल्याला काय करायला लागेल की जनतेपर्यंत पोहोचायची असते. तर त्यासाठी काय करते की शासन काय करते की तुम्हाला याचं मानधन देते आणि तुम्हाला ती योजना जी आहे त्याची माहिती काय करायला लागते की तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही काय करू शकता की देऊ शकता. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो. आता सपोज काय करलं की याची तर तुम्हाला मी माहिती सांगितली ऑलरेडी 50,000 तरुणांना याची माहिती भेटणार आहे. 6 महिने असणार आहे. ₹10,000 विद्यावेतन देण्यात येणार आहे. आता मी ऑलरेडी इथं लॉग इन केलेलं आहे माझ्या प्रोफाईलमध्ये. ओके. डॅशबोर्ड पासवर्ड. तर ही प्रोफाईल आहे मी. त्याच्यानंतर जर मी काय केलं की इथं आता मॅचिंग जॉबकडे गेलो मी. तर इथं बघा, इथं कुठे पाहिजे तुम्हाला म्हणजे शहरात पाहिजे, अर्बनमध्ये पाहिजे की रुरल एरियामध्ये? आता मी काय केलं की रुरल एरिया पकडला. आता इथं नागपूरमध्ये जर पकडलं तर इथं वेगवेगळे हे आहेत की तालुके आहेत ते. आता काय केलं की मी तालुका कुठला तरी एखादा पकडला फॉर एक्झाम्पल. कोणताही तालुका पकडला. ठीक आहे. उमरेड तालुका बघा. त्याच्यानंतर ग्रामपंचायत बघा तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला जॉब करायला भेटेल. लक्षात घ्या ग्रामपंचायत कुठे आहे? या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत ना तिथे तुम्हाला काय करायला की जॉब आता ही मी बेला सिलेक्ट केला. बेला सिलेक्ट केला, सर्च केला. तर याच्यामध्ये बघितलं तर एक वॅकन्सी आहे इथे आणि मी याला अप्लाय करू शकतो. तसंच मी काय केलं की ग्रामीणमध्ये केलं. नागपूरमध्ये करण्यापेक्षा आता नगरपंचायत आहे. आता नगरपंचायतमध्ये जर बघितलं मी तर कुठली आहे आता नागपूरमध्ये बघितलं. नागपूरमध्ये सर्च केला तर तिथे नागपूरमध्ये सध्या तरी याच्यामध्ये नाही आहे. ओके. तर त्याच्यानंतर बुट्टीबोरी आहे. हे सगळे नागपूर हे आहेत. आता वाडी आहे, वानाडोगरी आहे, बुट्टीबोरी आहे, बेसा, पिपळा आहे, उमरेड आहे, सावनेर आहे, रामटेक आहे, हिंगणा आहे, कळमेश्वर, कामठी, कुही सगळं दिलेलं आहे इथे. तर तुम्ही काय करू शकता की अप्लाय करू शकता. आता मी काय केलं की इथं अप्लाय केला, सर्च केला. इथं 5 वॅकन्सी आहे. इथे अप्लाय करून दिला. त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे की तुम्हाला कुठे जॉब करायचा आहे. आता ऍप्लिकेशनवर गेलं तर मला इथे दिसेल की मला इथे जॉब करायचा आहे. अशाच प्रकारे काय करायला लागेल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जॉब करा. जिथं तुम्ही लोकेशन सिलेक्ट केली आहे तिथं तुम्हाला काय करायला की जॉब करायला भेटणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.